आपल्या सर्वच डी-एड, बी-एड शिक्षक बंधू भगिनींचे खूप खूप असं स्वागत आहे. बांधवांनो, आज सी-टी-ई-टीची नोटिफिकेशन आलेलं आहे की आजपासून तुमच्या फॉर्म भरायला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. मग फॉर्म भरत असताना विषय कुठले निवडावे, ते विषय निवडल्याने खरंच आपल्याला फायदा होईल का? आणि परत ह्या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, याचा अभ्यासक्रम काय आहे? आणि आम्ही आत्ताच नुकताच टी-ई-टीचा अभ्यास केलेला आहे. मग त्या टी-ई-टीच्या अभ्यासाचा आम्हाला इकडं फायदा होईल का? आणि तुमच्या बऱ्याचशा अशा प्रश्नांचं उत्तर मी आजच्या या सेशनमध्ये देणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जे बांधवांनो या परीक्षेपासनं किंवा या ज्ञानापासनं काय आहे, दूर आहे, वंचित आहे, त्यांच्यापर्यंत ही लिंक काय करा, जाऊ द्या. कारण अभ्यास करून आणि तब्बल बांधवांनो, ही काही माझी पहिली वेळ नाही शिकवायची. तब्बल 2011ला ज्यावेळेस पहिल्यांदा ही सी-टी-टी परीक्षा आली, ती माझ्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित केलं होतं ही परीक्षा द्यायला. त्याच्यानंतर बांधवांनो, मधल्या काळामध्ये टी-ई-टी होत नव्हती, तर मी सी-टी-टीला ऑनलाईन शिकवायचो बांधवांनो, ऑनलाईन झूमवर. त्यावेळेस तर ॲप वगैरे हा भाग नव्हता. त्यामुळं ह्या परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्रातला आणि त्यातलं त्यात मराठवाड्यातलं मी पहिला शिक्षक आहे, हे एक आवर्जून लक्षात ठेवा. हे मागं जे तुम्हाला जे काही रिझल्ट दिसतो ना, हे काही असे उसने घेऊन आणलेले फोटो नाही कोणाचे. हे विजय सुराशेने, बाळासाहेब शिंदे सरांनी आम्ही घडवलेले विद्यार्थी आहे. अनेक असे विद्यार्थी की जे सी-टी-ई-टी देऊन बांधवणं काय झालेलं आहे, आज जिल्हा परिषद शाळेला रुजू आहे. ज्या मुलांना मी प्रत्यक्ष ओळखतो, असे 1,500 पेक्षा जास्त मुलांनी काय केलेलं बांधवणं, हे संपादन केलेलं आहे. त्यामुळं कमेंट करताना, काही करताना आधी विचार करायचा आणि आवर्जून मला सांगायचं की आधी माझं ऐकून घ्या. मी एक 5 मिनिटाचं सेशन ठेवणार, तुमचे प्रश्न उत्तर, आणि मग मी तुमचं नाव घेऊन वाटलं असं सांगेल की या सरांनी असा प्रश्न विचारला, यांचं असं उत्तर आहे वगैरे. ठीक आहे, आधी माझं म्हणणं काय ते समजून घ्या, मग नंतर तुमच्या प्रश्नाची उत्तरे. त्या सी-टी-ई-टीला मार्गदर्शन करण्यासाठी बांधवणं, मराठी विषयासाठी, इंग्रजी विषयासाठी आपल्याकडे बाळासाहेब शिंदे सर आहे. त्यानंतर जे 75 मार्काचं जे काही तुमचं पेडॉलॉजी म्हणजे शिक्षणशास्त्र असतं, त्या विषयाला मी स्वतः आहे. त्यानंतर स्पेशल तुमचं हिंदी व्याकरण आणि हिंदी अध्यापन शास्त्रासाठी डॉक्टर अशोक दाहिजे सर या ठिकाणी बांधवणं आपल्याला जुडलेले आहे. त्यानंतर गणितासाठी हिंदीमधूनच तुम्हाला गणित शिकवलं जाणार, आपले जाधव सर आहे. त्यानंतर पर्यावरण आणि विज्ञानासाठी प्राध्यापक चांदोरीकर सर आहे. असा मोठा बांधवणं हा अभ्यास काय, एक तज्ज्ञ व्यक्ती आणि अभ्यासपूर्ण अशी टीम आहे बांधवणं. त्यामुळं आवर्जून तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही काय करायचं आहे, हा जो काही माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही सी-टी-ई-टी असं नाव टाकून या ठिकाणी काय करू शकता, उर्वरित माहिती तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर बघा, मग आता फॉर्म निघालेले आहे. फॉर्म निघाल्यानंतर बांधवांनो, कधीपर्यंत फॉर्म राहणार आहे, कसा फॉर्म भरायचा, याची फी काय असणार आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर बांधवणं आपण तुम्हाला येत्या 10 मिनिटात तुम्हाला मिळून जाईल. तर पहिलं लक्षात ठेवा, आजच 27 तारीख आहे. आजपासून बांधवांनो फॉर्म भरायला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे 27 नोव्हेंबरपासून. मग लास्ट तारीख कोणती त्याची, 18 डिसेंबर आहे. तर आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थितरित्या बघितला, आलं का लक्षामध्ये, आणि व्यवस्थित तुम्ही फॉर्म उद्या भरला, तर तुमचा फायदा हा आहे की तुम्हाला नजीकचं सेंटर येईल. 2022 23 मध्ये असं झालं होतं, मुलांचे सेंटर अक्षरशः दिल्लीपर्यंत गेले होते. मी त्यावेळेस मुलांना सांगितलं होतं, कारण लगेच 13ला तुमची काय होती, टेट परीक्षा होती. ही पास झाल्याशिवाय टेटला बसताच येत नव्हतं. तर आपले बरेचसे असे विद्यार्थी दुसऱ्या राज्यात गेले बांधवनो. त्यामुळे जे विद्यार्थी लवकर फॉर्म भरतील त्याला नजीकचं सेंटर मिळतं. आणि खास करून हे विभागीय स्तरावरती सेंटर असतं, म्हणजे आपल्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याला बांधवनो हे संभाजीनगर सेंटर असतं. छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, हे सेंटर आहे 8 जिल्ह्याला. आलं लक्षात. तुम्ही म्हणता मी बीडचा आहे, मी परभणीचा आहे, मग नांदेडलाच राहू द्या. हां, नांदेडवाल्याला सुद्धा इथंच यावं लागतं. त्यानंतर पुणे विभाग असेल तर पुण्यामध्ये म्हणजे विभाग वाईज हे सेंटर असतं. त्यामुळं पटकन फॉर्म भरला तर तुम्ही तुमच्या विभागात याल, नाही तर तुम्हाला शेजारच्या राज्यात जावं लागतं. हा माझा मागचा अनुभव आहे, म्हणून मी सांगतो. म्हणून उद्या परवा काही अडचण आली तर माझ्या नंबरवरती सी-टी-ई-टी फॉर्म बद्दल माहिती पाहिजे. आणि महाराष्ट्रातला मी एकमेव असा शिक्षक आहे, मी फक्त शिकवतो पण, आणि तुमचे डाऊट डायरेक्ट मी बांधवनो कॉलवर सॉल्व्ह करतो. आलं लक्षामध्ये. दुसरे तज्ज्ञ तुम्हाला कोणी सापडणार नाही. आणि सकाळच्या 6 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू असतो हा. आलं लक्षामध्ये. त्यामुळं पण लिमिटमध्ये. फोन नाही उचलला तर व्हॉट्सअप मेसेज करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. ते स्वतः
मी देणार. ठीक आहे. मग आता पहिली तारीख हे उद्या आजपासून सुरू झाली. मग आता मी लास्टच्या दिवशी भरला तुम्ही फॉर्म, तुमचा कार्यक्रम झाला, तुम्ही बांधून दुसऱ्या राज्यात गेले. त्यामुळे उद्या अभ्यास करा व्यवस्थित, त्यानुसार भरा आणि माझ्यावर विश्वास असेल तर मी जे सांगेन तेच करा. ठीक आहे. ओके. मग आता सर आम्ही फॉर्म भरणार, मग परीक्षा कधी आहे, तर ही तर तारीख दिली पहा की तुमची 8/2/2026 म्हणजे 8 फेब्रुवारीलाच परीक्षा आहे. आणि हे बांधवांनो तुमची CTET म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षा आहे ही. आलं लक्षामध्ये. CBSE बोर्ड यांनी एकदा दिलं का अख्ख्या राज्याला पाळावं लागतं. त्यामुळं तारीख बदलणार नाही. अवघे तुमच्याकडे 2-2.5 महिने आहे. रात्राचा दिवस आणि दिवसाचं बांधवांनो काय करायचं, या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा. मग कुठं जायचं आहे फॉर्म भरायला, इथं बघा केंद्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या वेबसाईटवर अधिकृत जायचं आहे. अशा अनेक वेबसाईट आहे, पण इथं जा आवर्जून या वेबसाईटवर. तसं तुम्ही शिंदे सरांच्या टेलिग्रामला असाल तर मी त्या टेलिग्रामला त्याची लिंक टाकून ठेवेन. तिथं गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय पहा बांधवांनो, ह्या पेजवर इथं गेलं की तुम्हाला 27 नोव्हेंबर ही तारीख येईल. त्याच्या खालीच हा फॉर्म दिलेला आहे. ह्या फॉर्मला टच केलं की बांधवांनो असं पेज येतं, अप्लाय फॉर द CTET फेब्रुवारी 2026 असं. याला तुम्ही या ठिकाणी अप्लाय केलं की तुम्हाला पुढचं या ठिकाणी लॉग इन करायला सांगतात. तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी फिलअप केले तर परत पुढचं बांधवणं काय येतं, पेज येतं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगतं की तुम्ही जर काय असेल जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला बांधवून या ठिकाणी एका पेपरसाठी 1000 रुपये आणि 2 पेपरसाठी 1200 रुपये. तर मला आवर्जून सांगायचं, एवढा 200 रुपयाचा चिकटपणा करायचा नाही आहे. तुमचे जर 2 पेपर असेल तर बांधून तुम्ही किती रुपये भरायचे आहे, 1200 रुपये तुम्हाला या ठिकाणी खर्च येणार आहे. आणि तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तर बांधून तुम्हाला एका पेपरसाठी किती रुपये खर्च येणार, 500 रुपये आणि 2 पेपरसाठी 600 रुपये. त्यामुळं तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुमचं DED असेल तर दोन्ही पेपर देऊ शकता. मी परत काय सांगतो, लक्ष द्या गुरुजी, लक्ष द्या. सुराज सर काय म्हणताय बघा. सुराज सर म्हणताय तुमचं जर का काय असेल, तुमचं जर का बांधवनो DED असेल तर DED वाल्याला दोन्ही पेपर देता येतात बरं का. 2 पेपर कोण देऊ शकतो, 2 पेपर कोण देऊ शकतो, फक्त DED. आणि कोण पाहिजे, तो त्याचं पदवी पाहिजे. काय पाहिजे त्याचं, एक तर BA पाहिजे, नाही तर त्याचं BSc पाहिजे, किंवा तो BCom असलं तरी चालतं. हे लोक देऊ शकतात. मग एक पेपर कोणाचा असतो सर, एक पेपर असतो बांधवनो तुमचा, एक पेपर असतो तुमचा फक्त ओनली BED वाल्याचा. बरं. मग सर म्हणा तुम्ही BED कोण लिहू लागले, तुमचं ग्रॅज्युएशन ज्याच्यात झालं का ते सामाजिक शास्त्रासाठी किंवा तुमच्या BSc साठी विषय घेतात. तुमचं जर BSc झालंय तर तुम्ही मॅथ्स सायन्स घ्यायचंय. तुमचं जर सामाजिक शास्त्र असेल तर तुमचं बांधवून BA असेल तर सामाजिक शास्त्र घ्यायचं. इथं BEDला सुद्धा तेच आवर्जून लक्षात ठेवा. ठीक आहे. BED वाल्यांनी फक्त एकच पेपर द्यायचा, साहजिकच BED झालं म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन असतंच. ठीक आहे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. पुढे चला. मग आता हे अख्ख्या अर्ध्या महाराष्ट्राला कळत नाही, 10 वर्ष झाली बांधवनो, पण ते करणारच फोन आता मला 10-12 जण उद्या, सर मग मी आता काय करू. बरं, करा टाण घेऊ, आमचं कामच येतं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. ठीक आहे. आता चला पुढे आपण जर गेलं तर बांधवांनो की मग तुम्हाला या ठिकाणी असा परत फॉर्म येतो. त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती पूर्ण व्यवस्थितरित्या भरायची, स्पेलिंग मिस्टेक करू नका. तुमचं जर स्वतः तुम्ही मॅरिड असाल, महिला वर्ग, तर तुमच्याकडे गॅजेट असेल तर तुम्ही मग करू शकता. आपल्या आधार कार्ड वगैरे आवर्जून जे आधार कार्डवर नाव आहे त्याचाच या ठिकाणी वापर करा. किंवा काय म्हणू आपण त्याला, तुमचे जे काही आयडेंटिटी प्रूफ जे असेल गव्हर्नमेंटची, त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, कॅन्डिडेट नेम, फादर नेम. मग तुम्ही सध्या कोणतंही तुमच्या मिस्टरांचं नाव टाकलं, फादर नेम खाली टाकलं तरी चालतं, पण त्यासाठी नंतर गॅजेट लागणार आहे तुम्हाला, हे आवर्जून लक्षात ठेवा या ठिकाणी. आणि याचाच आता जर तुम्ही चूक केली नंतर परत ती टेट परीक्षेसाठी कार्यक्रम होतो की माझं CTET मध्ये दुसऱ्याच नावाने मी पास झाले, मग आता सर मी काय करू. मग त्याच्याकरता ऑलरेडी तुमच्या सर्व डॉक्युमेंटवरती जे काही नाव असेल त्याच नावाचं तुम्ही अधिकृत काय करा या ठिकाणी वापर करावा, हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून मला सुचवायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे. मग ही सगळी माहिती भरल्यानंतर सगळ्यात मजा येते बांधवांनो की मला मेथड कोणती निवडायची आहे, मी पासवर्ड वगैरे सगळे आल्यावर. मग त्याच्यासाठी हे आवर्जून काय करायचं, इकडे लक्ष द्यायचं आहे. तुमचा पहिला पेपर आहे तर विजय सुराशे हे का तुम्हाला असं सांगतात माहिती का, की हे असं निवडा.
कारण तुम्हाला फायदा होईल. आता मला विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, मेसेज केला आमच्या ग्रुपवर की सर कुठली काय घेऊ, भाषा घेऊ. तर माझा अनुभव सांगतो की तुम्ही प्रथम भाषा बांधून, हे बालमानसशास्त्र तर फिक्सच असतं, प्रथम भाषा तुम्हाला ऑप्शन येतात मराठी, हिंदी, इंग्रजी. तर प्रथम भाषा तुम्ही मराठी घ्यायची. प्रथम याचा अर्थ असतो याची काठिण्य पातळी हार्ड असते. तुम्ही जर फुगीरपणा केला की मला फर्स्ट लँग्वेज हिंदी घ्यायची, तर त्या हिंदी भाषा एकतर आपण मराठी माणसाला ती जेमतेम येते, आणि तुम्ही जर का बांधून परत ती फर्स्ट लँग्वेज घेतली त्याची काठिण्य पातळी हार्ड असणार आहे. त्यामुळं उगा आपलं काय करायचं नाही, फुगीरपणा करायचं नाही. प्रथम भाषा मराठी, तुमची प्रथम भाषा कोणती आहे, मातृभाषा मराठी आहे, त्यामुळं मराठीच घ्यायची. त्यानंतर सर मग आता द्वितीय भाषा मला इंग्रजी घेऊ का हिंदी घेऊ, तर बांधवांनो मी आवर्जून महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोराला आव्हान केलं होतं की 2 महिने 3 महिन्यावर इंग्रजी गणितसारखा विषयाचा अभ्यास होत नसतो. त्याला बेसिक आधी चांगलं नॉलेज लागतं. तुमचं पीक लय भारी रे, पण ती माती जर कसदार नसेल तर बांधवांनो आम्ही कितीही नांगरटी केली, त्याच्यातून किती पाणी मारलं, फवारण्या दिल्या, तर पिकाचा कार्यक्रम होत असतो. आलं का लक्षामध्ये. आता इथं सुद्धा 2-2.5 महिने आपल्याला, त्याच्याकरता इंग्रजीच्या नादी लागू नका. आणि इथं परत तुम्हाला अध्यापन शास्त्र असतं 15 मार्काला, तुम्हाला 5 मार्काला तुम्हाला गद्य, 5 मार्काला पद्य, 5 मार्काचं व्याकरण. उरलेले जे 15 मार्क आहे त्याचं अध्यापन शास्त्र असतं. आणि हे मी कॉलेजला शिकवलेलं आहे इंग्रजीचं. याच्यामध्ये खूप माणूस तरबेज लागतो. माझ्या आयुष्याची सुरुवातच इंग्रजी मेथडॉलॉजीने मी केलेली होती टीव्ही सेंटरला 2009 पासून. मला 2-3 महिने नुसते क्रियापद पाठ करणे, त्याचे बेसिक सेंटेन्स पाठ करणे, पहिलं चॅप्टर आहे त्याचं नीड ऑफ द लँग्वेज, का भाषेची गरज आहे. मग तिथं असे भले 2-2, 3-3 बांधून ओळीचे क्वेश्चन येतात आणि त्यातून तुम्हाला ते निवडायचं असतं. आपल्याला नीट मराठीतून निवडता येत नाही, ते इंग्लिशमध्ये कसं जमन. मग सर मी MA इंग्लिश आहे काय करू, अरे ते काय सांगतंय, तुम्ही 22 भाषेपैकी कोणत्याही 2 भाषा घेऊन पास व्हा. तुम्ही इंग्लिश मिडियमचे असू नाही तर काही असो, आपल्याला CTT पास व्हायचंय. आलं लक्षात. हा, आणि मी त्याचा हे अधिकृत मी DED BED कॉलेजला काम केलेलं आहे. हिंदीचे शिक्षक शिकवतात ते तर सध्या BED कॉलेजला आहे सिनियर लेक्चरर म्हणून. आलं का लक्षात. म्हणजे आम्ही त्याचे बाप लोक आहे, आम्ही त्यातनं गेलेलो आहे सगळ्या. आलं लक्षात. आजही चांगल्या लोकांना मेथड निवडता येत नाही, चुकीच्या मेथड निवडते. कॉमर्सवाले काही घ्यायला लागले आजकाल, सायन्स घ्यायला लागले. अरे ज्यावेळेस त्याची चेकिंग होईल त्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटची तर नोकरी जाईल त्याची. तुम्ही ज्या विषयात ग्रॅज्युएशन केलं त्याचीच मेथड घ्यावी लागत असती. हे विषयाचे जास्त शिक्षक लागणार म्हणून नाही जमणार ते कार्यक्रम. आलं का लक्षामध्ये. हा चला मग आता पहिला विषय कोणता घेणार तुम्ही, मातृभाषा मराठी, दुसरा विषय हिंदी, मग नंतर ऑटोमॅटिक तुमचं बालमानसशास्त्र, गणित आणि पर्यावरणशास्त्र हे इथं कंपल्सरीचे. फक्त निवडाच या दोन्हीपैकी. आपल्याला कशाला काट मारायची, इंग्रजीला काट मारायची आहे. ओके चलो आगे जाएंगे. आता ज्याचं कला शाखा आहे आणि DED केलंय तिने आणि परत काय बांधून त्याचं BED पण आहे किंवा तिने ग्रॅज्युएशन केलेलं आहे BA वाला, मग यांनी काय विषय निवडायचे. परत याची प्रथम भाषा मराठी, इंग्रजीला काट मारूया. द्वितीय भाषा हिंदी, मानसशास्त्र, इतिहास आणि भूगोल. आलं लक्षात. कारण आम्ही काय केलेलं आहे, BA केलेलं आहे म्हणून इतिहास भूगोल आम्हाला घ्यायचं, आपलं TET सारखंच. मग सर आम्ही BSc वाले आहोत, खूप हुशार विद्यार्थी. तुम्ही DED केलं तर दोन्ही पेपर देऊ शकता BSc वाले, पण BED केलं तर तुम्ही एकच पेपर देऊ शकता. पहिल्याच्या नादी लागायचं नाही, सेकंडच्या नादी लागायचं. मग आता पहिला विषय सर कोणता आहे माझा, मराठी, इंग्रजीला डॅश डॅश, हिंदी सेकंड पेपर, नंतर गणित आणि नंतर विज्ञान. आलं डोक्यामध्ये. इथपर्यंत सगळ्याला समजलं का. तुमचे डाऊट क्लिअर करणार मी. काय शब्द दिलाय तुम्हाला, विजय सुराशीचा नंबर आहे. तुमचा काही प्रश्न असू द्या TET CTT टेटच्या संदर्भात मी तो सॉल्व्ह करेल. आलं लक्षात. आज एवढ्या धावपळ आहे माझ्या पाठीमागं, माझा सख्खा भाऊ निवडणुकीमध्ये उभा आहे. 3 दिवसांनी बांधवून प्रचार थांबणार आहे. आणि माझ्यासारखा बोलका माणूस, मी सकाळच्या 6 वाजल्यापासून बांधवून डोर टू डोर, गल्ली ते दिल्लीपर्यंत बांधवून सगळे कार्यक्रम हालचाली सुरू आहे. परंतु मी म्हणलो नाही, माझ्या महाराष्ट्रातले सगळे पोर आज प्रश्न पडतील, चुकीचा फॉर्म भरतील आणि नंतर परत 1000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. त्यामुळे आणखीन दुसरं एक सांगायचं आहे, फॉर्म भरून ठेवा, एक दिवस तो वेट करा, दुसऱ्या दिवशी काय करा, पैसे पे करा. मागच्या TETला 4-4 फॉर्म भरले पोरांनी, चुकीचे 4-4 ह्या TETला. टेटला तर कार्यक्रमच नका विचारू, एवढे चुकीचे भरायचे. माझा व्हिडिओ आल्यानंतर मला पोरांची कॉल यायची, सर
आता मी तर असं केलंय, हा असं म्हणतोय, तो तसा म्हणतोय, आलं लक्षामध्ये. आणि जे सध्या आहे मार्गदर्शक त्यापैकी सगळ्यात मोस्ट सिनियर मी हा DED झालेला मोस्ट. आलं का लक्षात. काही लोक असतील बँकिंगमधले किंवा इतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शिकवणारे, पण ओरिजिनल DED मी झालेलो, मी पास असलेलो. मी 2013लाच पास आहे, आलं का लक्षामध्ये. आणि मी अधिकृत MAd करून मी कॉलेजला लागलेलो आहे अप्रुव्हल सहित गव्हर्नमेंट. असं TET CTTला असं आता तो कोणी सुरू करतो तो भाग वेगळा, ते आता कौशल्याचा भाग आहे. परंतु कौशल्य प्लस माझ्याकडं महाराष्ट्र शासनाच्या परवानग्या आहे, सगळ्या पात्रता आहेत त्यामुळे मी जे सांगतो ते अनुभवातून सांगतो. चुका अजिबात करायच्या नाही. मराठी, हिंदी, मानसशास्त्र, गणित, विज्ञान तिकडं, मराठी, हिंदी, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल तिकडं, मराठी, हिंदी, मानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. विषय खलास. सर आता आम्हाला फॉर्म कसा भरायचा, कसे विषय टाकायचे हे कळाले. मग म्हणा आता सर याचा अभ्यास कसा करावा, याचा सिलेबस काय आहे, कसं कसं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं बालविकास एवं शिक्षाशास्त्र हे त्याचे बांधवनो 10 चॅप्टर आहे असे, की ह्या 10 चॅप्टरच्या बाहेर तुमचं जे काही शिक्षाशास्त्र म्हणजे पेडॉलॉजी जात नाही. 2011 ते 2024 हे तुम्हाला असं चार्ट महाराष्ट्रात कोणी दाखवला नसेल. याच्यासाठी मला घासावं लागलेलं आहे, मला प्रश्नपत्रिका दरवेळेस गोळा करावा लागलेला आहे, त्या पोरांच्या संपर्कात राहावं लागलं नाही, सगळं द्यावं लागलेलं आहे. आलं का लक्षात. मी बऱ्याच दिवसापासून असे चार्ट काय करतो, तयार करतोय. त्यामुळे एकदा जोरदार चार्टसाठी काय करायचं, लाईक करायचं. याचा काय फायदा आहे तुम्हाला, प्रथम दर्शनी अवघ्या 10 मिनिटात 12 वर्षाचं नॉलेज भेटायला, की काय क्वेश्चन आले, ते कुठला चॅप्टर मोठा आहे. याला म्हणतात पाहिजे जातीचे येड्या गबळायचे काम नाही, काही गप्पा नाही हाणायचे आपल्याला. आलं का लक्षात. हा जयद्रथन, हा सूर्य आहे. ठीक आहे, जोरदार बांधून लाईक झाले पाहिजे. आणि मी माझ्या भावाचा प्रचार सुरू इथं आलेलो आहे का, की तुम्ही चुकू नये. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, चला पुढे. गुरुजी 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 आता आपण पुढचा विषय घेऊ. म्हणा सर आम्हाला पुढचं थोडंसं समजून सांगा. पुढचं मग आता आम्ही कसं शिकवणार. इकडच्या बाजूला पूर्ण हिंदी अनुवाद असणार आहे, हे आम्ही तुम्हाला हिंदीतूनच शिकवणार आहे. मी विचारणार आहे तुम्हाला हिंदी भाषेतून समजलं का, तुम्ही म्हणले ओके तो पुढं चाललो. तुम्ही म्हणले सर नाही समजलं, मग इथं तुम्हाला इथं काय येणार बांधून, असं हे मराठीत अनुवाद येणार. आणि मी 100% सांगतो, आमचा बराचसा महिला वर्ग असा आहे त्याला समजतच नाही. आता निरंतरता का सिद्धांत म्हणल्यावर ती घाबरण माता माऊली, पण तिला जर म्हणलं आपलं मराठीतला सातत्याचा सिद्धांत, की मराठी भाषा असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, प्रत्येक व्यक्ती हा सातत्याने शिकतो. तो आईच्या गर्भधारणेपासून जे शिकायला सुरुवात करतो तर मृत्यूच्या त्या तिरडीपर्यंत बांधून अनुभव काहीतरी तो घेतच असतो. त्यामुळे शिक्षण ही निरंतर चालणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिला ते एवढं मराठीत कळलं की बांधवांनो, मग परत उदाहरण देता येतं आपल्याला. आपल्या महाभारतातील अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये कसं शिरावं, कसं युद्ध करावं, हा गर्भधारणेमध्ये आत बाळ असताना बांधून शिकला होता तो. अरे जर तो गर्भधारणेत शिकू शकतो तर आपण इकडे बाहेर आल्यावर वयाच्या 30 आणि 40 वर्षी CTT पास होऊ शकत नाही का. जेवढी आग माझ्यात आहे तेवढी आग तुमच्यात सुद्धा असली पाहिजे. आणि हे लिहून घेत जा. हे नुसतं माझं काम नाही एकटंच. तू लाव रे व्हिडिओ, तू कर रे सुरू, आणि आम्ही बसतो तंगडे फाकून तिकडे बसून, लिहायचं नाही काही नाही. अरे मी 1000 वेळा तुम्हाला चॅलेंज केलंय की तुम्ही 5 रजिस्टर करा, ते भरून काढा, व्यवस्थित नोट्स काढा आणि मला आणून दाखवा. मला अपयश आलं म्हणा, विजय सुराशे भरलेली फी तुमची वापस देईल. तुमचे 5 रजिस्टर भरतच नाही कधी, तुम्हाला लिहायचा कटाळाच येतो सगळा. हा DED BEDला सिलेबस आम्ही 1 वर्ष शिकवतो. 1 वर्षाचा सिलेबस आम्ही 2 आणि 3 महिन्यात उडीतो बांधवांनो. अपवादात्मक एखाद्या 2 वेळेस काय होत असं लॅब्स होत असं क्लास, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त घेतोच की आम्ही लगे. त्यामुळं जोरदार लाईक ठोकायची सगळ्यांनी. चला गुरुजी, आणखीन दुसरं काय विद्यार्थ्याला नाही का प्रश्नांचा अर्थच कळत नाही. हे हेडलाईन तुम्हाला 100 200 300 प्रश्न जोपर्यंत तुम्ही मराठी आणि याची वाचत नाही तोपर्यंत कळणार नाही, ते आत्मविश्वास वाढत नाही. अरे मला माझ्यासारख्याला सुद्धा ते हिंदीतलं वाचायला काय लागतो, त्याला लगेच एका लाईनीत वाचलं की ते समजत नाही, एकदा दोनदा ते वाचावं लागतं. त्याच्याकरता त्याच्यासोबत काय पाहिजे, सुरुवातीला थोडेसे काही दिवस मराठी पण पाहिजे. कारण मी बालमानसशास्त्र शिकवतोय. प्रत्येक शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे जे ते ज्ञान त्याच्या मातृभाषेतून द्या, पण भाषा हिंदी असल्यामुळं, पेपर हिंदी असल्यामुळं आपण ते हिंदीतच घेणार आहे. तिथं काही विषयच नाही. उद्यापासून तुम्हाला सुरू होऊन जाईल सगळं महाभारत. ठीक आहे,
मग आता हे अशा पद्धतीचे प्रश्न, अशा पद्धतीचं ज्ञान तुम्हाला आम्ही यासाठी देतोय की तुमचा रिझल्ट यावा म्हणून. इतकं दुप्पट काम असतंय. हिंदी तर शिकवा, नाही समजल्यावर मग मराठी शिकवा. आधी पहिलं प्राधान्य हिंदीला, नाही शिकलं तर नाही समजलं तर मराठीमध्ये. मग सर याचं परत मराठीचं सांगा कोणकोणते येणार, ते कालच तुम्हाला मी शिंदे सरांच्या तासात स्पष्ट करून दिलेलं आहे. मग सर हिंदीचं आता दाईजे सर तुम्हाला हिंदीचं शिकवतील खूप छान पद्धतीनं. मग बघा कसा माणूस आहे बघा, मग मी त्यांच्या हाताखाली लहानचं मोठं झालेलो आहे. आपले जाधव सर तुम्हाला त्याचं अंकगणित, बीजगणित आणि भूमिती शिकवतील. CTETची 15 मार्काला आहे. 15च क्वेश्चन येतात. 15 पैकी 5 क्वेश्चन गणिताचे गरज नाही पडत बांधवांनो हातात पेन घ्यायला, एवढे प्रश्न सोपे असतात. अलग लक्षामध्ये संख्याशास्त्र, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, घातांक, त्याच्यानंतर सोपे रूप द्या, असे चॅप्टर असते छोटे छोटे, बेरजा, वजाबाकी. पण मात्र उरलेले मात्र 10 क्वेश्चन हे तुमचे शाब्दिक असतात. तिथं तुम्हाला भर द्यावी लागते. मी आणि शरद सर गेले बांधवांनो काय म्हणू आपण त्याला 5 वर्षापासून आम्ही हे शिकवतो, त्यामुळं आम्हाला सगळे क्वेश्चन याची बऱ्यापैकी माहिती आहे. नंतर सर परिसर अभ्यास तुम्हाला चांदोरीकर सर जे काही आपलं CBSEचं सिलेबस आहे तो छान पद्धतीनं घेतील आणि राहिलेलं त्याचं जे काही अध्यापनशास्त्र आहे ती मी या ठिकाणी याचे 9 चॅप्टर तुमचे घेऊन टाकेल. आता पुढं सर म्हणा विज्ञानासाठी तुम्हाला या ठिकाणी चांदोरीकर सरच आहे, खूप छान पद्धतीनं ते शिकवतात. त्याचं पॅडॉलॉजी जो भाग आहे तो भाग मी तुम्हाला काय करून टाकेन या ठिकाणी घेऊन टाकेल. तर मग तुम्हाला जर का बांधवनो फक्त एकच सब्जेक्ट लावायचा आहे, सर मला तुमचं बाल विकास लावायचं आहे, किती रुपये फी, त्याची फी असणार तुम्हाला 500 रुपये. सर मला शिक्षणशास्त्र लावायचं पूर्ण फक्त तुमचं 75 मार्काचं, त्याला 1000 रुपये आहे. सर मला CTET लावायची आहे, दोन्ही पेपर असेल तर 2000 रुपये, एक पेपर असेल तर 1500 रुपये. आणि म्हणा सर आम्ही त्यात तुम्ही आम्हाला काय देणार, त्यात तुम्हाला हे मानवांनो हे जे काही CTETचं जे काही संपूर्ण शिक्षाशास्त्राचं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये एका बाजूला मराठी आणि एका बाजूला हिंदी अनुवाद असतो. महाराष्ट्रात नाही भारतात असं कोणत्याच लेखकाने असं केलेलं नाही आहे. कारण तुम्ही हिंदी वाचत असताना जर एखादा शब्दाचा अर्थ नाही कळला तर एक तर ते गुगल ट्रान्सलेटवर जावं लागतं, नाही तर डिक्शनरी पाहावं लागते. इथं आम्ही करून दिलं आहे. ते वेळ वाया नको घालू. मी माझ्या पुस्तकात पहा क्वेश्चनचे उत्तर मी नंतर दुसऱ्या तिसऱ्या पानावर नाही टाकत, त्या क्वेश्चनच्या खालीच टाकतो. का लपवा छिपी का, की मला येत नाही म्हणूनच मी हे पुस्तक विकत घेतलंय, मला येत नाही म्हणूनच मी क्लास लावलाय. मग इतके लांब खायला टाकायचं, तिथंच माझं असतं. त्यामुळे इथं नाही समजलं की इथं वाचा, लगेच समजतं. एवढा विचार केलाय मी, बारकाई ना, एवढा बारकाई ना. त्यामुळे हे पुस्तक आताच नाही 21 पासून आहे. हे मार्केटमध्ये नाही भेटणार. ज्यांनी क्लास लावला त्यालाच मी ते बांधवणं मोफत देत असतो. 5 विषयाचं पेडॉलॉजी याच्यामध्ये 5 विषयाचं म्हणजे 75 मार्काचं पूर्णतः पुस्तक मोफत आहे. आलं लक्षात. एक पेपर असेल तर 1500 रुपये फी, 2 असेल तर 2000 रुपये फी. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. मग यासाठी काय करायचं, या नंबरवरती तुम्हाला CTET नावाचा काय करायचा मेसेज करायचा आहे. एवढं आवर्जून लक्षात ठेवा. मी जर कॉल नाही उचलला तर बांधवनो मेसेज करा, कॉल उचलला तर व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता तुमच्या काही समस्या असेल तर त्या समस्या तुम्ही काय करू शकता बांधवनो, मला या ठिकाणी सांगू शकता. त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मोबाईलमध्ये बघतो मी आणि ते सोडवतो. कारण तुमचे संवाद खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. चला सांगा गुरुजी, प्रश्न घ्या तुमचा. पटपट 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 सगळ्यांनी प्रश्न विचारायचे. परीक्षा ही ऑफलाईन असते. व्हेरी गुड, छान प्रश्न विचारला. सर ही ऑनलाईन आहे का, कारण मध्ये एकदा ऑनलाईन झालेली होती, नंतर त्याच्यावरती कडाडून काय झाली, टीका झाली, आणि त्याच्यानंतर बांधवणं ती काय झाली परत ऑफलाईनवरती आलेली आहे. चला पुढे पुढे काय क्वेश्चन आहे तुमचा आणखीन. सर बुक मिळेल का. हो, 2000 रुपये कशाचे घेतोय आम्ही मग तुमच्याकडनं. 2000 रुपये याच्यासाठी घेतोय की तुमच्याकडनं, आणि तुम्ही जर का एकच पेपर द्यायचा असेल तुम्हाला दोन्हीपैकी तर मग तुम्हाला बांधून 1500 रुपयात ते देईल. फक्त पुस्तकाचे पैसे मात्र तुम्हाला वेगळे द्यावे लागते. पुढे सर बॅच कधीपासून सुरू होईल. तुम्ही असं समजायचं का आजपासून बॅच सुरू झालेली आहे आपली. आज कधीपासून सुरू होईल. आदरणीय दायजे सरांचा सुद्धा तास झाला, काल मराठीचा शिंदे सरांचा तास झाला. आता हे डेमो लेक्चर्स आपले या ठिकाणी काय आहे सुरू आहे, आणि ॲपमध्ये डायरेक्ट लाईव्ह हे तुम्हाला 1 तारखेपासून तुम्हाला दिसून जाईल त्या ठिकाणी. चला पुढचे क्वेश्चन बांधून तुमचे कमेंट. बुक हे जास्तीत जास्त तुम्हाला 8 दिवसाच्या आत भेटून जातं. 8 दिवसाच्या आत भेटून जातं. आम्ही आधीच्या बॅचला जवळपास बांधवांनो
8 ते 9 हजार विद्यार्थ्याला घरपोच पुस्तकं पाठवलेले, घरपोच. 2,500ची बॅच होती बांधव, 2,500ची बॅच होती आपली TET CTET. महाराष्ट्रात असं कोण देणार नाही. बाळासाहेब शिंदे सरांची पुस्तकं आहे परत ते काय असे सामान्य शिक्षकाची पुस्तकं नाहीये. हा सर, अगोदरची बॅच जॉईन जर केलेली असेल तुम्ही तर तुमची 1,000 रुपये फी असणार तुम्हाला. आपले जुने जे विद्यार्थी आहे त्यांना 1,000 रुपये फी असणार. आम्ही काही भासम्या नाही लागलेला, आम्हाला 50% डिस्काउंट तुम्हाला असणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. CTET पास असले तर TETची गरज नाही. त्या दोन्हीपैकी कोणती तरी एक पास पाहिजे. आलं लक्षात? जसं मम्मी आणि पप्पा आहे का, मम्मी म्हणजे TET किंवा मावशी आणि आई, तुमची आई म्हणजे TET आणि मावशी म्हणजे CTET. मग दोन्हीपैकी एक कोणतरी जीव लावायला चांगला असलं तर आयुष्य सुधारतं. सर आधीचं वरचं नाव टाकायचं का फॉर्म मेमोवरतं टाकायचं? काय करा, ते तुम्हाला आधार कार्ड विचारतात, शक्यतो आधार कार्डचं टाका. नंतर गॅजेट करून तुम्ही ते करू शकता आधार कार्ड. पण आधार कार्ड टाकल्यावाल्याकडे गॅजेट असावं नंतर आधार कार्ड, कारण तुम्ही आत एंट्री करताना ते महत्वाचं असतं. छान प्रश्न विचारला ताईंनी. हा 50% प्लस बुक, कारण ते माझ्या घरी येणार नाही ना पुस्तक. तुम्ही परत जे तुमचे फोन तुमचं काय राडा असतो, भेटलं तर तुम्ही यश आलं तुम्हाला, तुम्ही तुमचं गुणगान गाता, मी लय हुशार होतो. आणि जर पुस्तक थोडं काही दिवस कमी उशिरा आलं तुमच्यापर्यंत, काही झालं, देत दानादान कार्यक्रम सुरू करता तुम्ही. सोपा खेळ आहे का तो? आणि फ्री देऊन परत, ते काही पैसे नाही, फ्री देऊन तुमचा कार्यक्रम चालतो तसा. हा हा, आता दुसरं एक मला तुम्हाला अजून एक काम सांगायचंय. ज्याने माझं बांधवांनो हे आत्ताचे लेक्चर तुमच्या स्टेटसला ठेवून मला जर का तुम्ही काय केला, व्हॉट्सअप केला, तुमच्या स्टेटसला ठेवायची ही लिंक. कुठं जायचं, खाली तुमच्या या व्हिडिओवर जायचं, तिथं खाली व्हिडिओला गेलं तिथं शेअर ऑप्शन असतं, शेअर करून तुमच्या डायरेक्ट स्टेटसला ठेवायचं. शेअर करून डायरेक्ट तुमच्या विद्यार्थ्याच्या ग्रुपवर टाकायचे, त्याचा फोटो मला टाकायचा. तर बांधवांनो, तुम्हाला मी या विषयाची, खास करून माझ्या विषयाची बाल विकास आणि अध्यापनशास्त्र 30 मार्काची माझ्या विषयाची PDF तुम्हाला फ्री देऊन टाकेन मी. पण मी काय चेक करणार ते पाठवताना, तुमचं तुम्ही माझी ही लिंक स्टेटसला ठेवली का ते चेक करणार. कोणता मास्तर, कोणता लेखक आपल्या पुस्तकाचं PDF देत नसतो. मला असे पैसे वर नाही जायचं डागात घेऊन. आल्या लक्षामध्ये? तुम्ही जर कधी भेटले रस्त्यानं तर मतदान सरनी मला PDF दिली होती त्यांच्या बाल विकासाची, हिंदीमधली, मराठी नाही, हिंदीमधली. पण काय करायचं, शेअर नावाचं बटन तुम्ही काय करा, शेअर करा आणि तुमच्या स्टेटसला ठेवा आणि तुमच्या एखाद 2 मित्राच्या ग्रुपवर टाका, DED BEDच्या, आणि त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअपवर टाका. त्या क्षणात तुम्हाला बांधवांनो ह्या माझ्या हिंदी आणि मराठी म्हणजे तुम्हाला कळल की ह्या काय एवढं कॉन्फिडन्स आहे की सुराज सर की हो की तुम्ही CTET पास होऊ शकता, कारण तेवढं मोठं काम मी केलेलं आहे ह्या क्षेत्रामध्ये. सर TET आणि CTETची बॅच जॉईन केली होती, मग आता किती पैसे भरावे लागतील? तुम्ही आधीची बॅच जॉईन केलेली असेल, आता नवीन बॅचमध्ये करायची असेल तर 1,000 रुपये भरावे लागतील तुम्हाला. सर मला समाजशास्त्र घ्यायचं आहे. चांगली गोष्ट आहे, BS झाला असेल तर समाजशास्त्र तुम्ही घ्या. समाजशास्त्रासाठी चांगले आपले पठाण सर, दाहिजे सर तुम्हाला शिकवणार, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे आधी तरी मी आणि जाधव सरच घ्यायचो राव, त्यावेळेस किती पोरं पास केले. आता तर त्यामुळे मी फक्त शिंदे सरचे रेकॉर्डेड व्हिडिओ द्यायचो बाकीच्या शिक्षकाचे. आता मी सगळ्या विषयाला वेगवेगळे शिक्षक आणले शिंदे सरांनी. आम्ही शिंदे सर काय म्हणले, मी नेतृत्व करतोय, जसं तलाठ्याचं सुरू आहे दणक्यात. मग मी बघा ना तिकडं माझा प्रचार असताना मी इथं का आलो, ते म्हणे ते तिकडं प्रचार जाऊ द्या म्हणे, तुमचा काय करायचं तर करा. पण तुम्ही शब्द दिला ना मुलांना, तुम्ही ते एक्सप्लेन करायचंच. येडा आहे की मी 10 वाजता घ्यायला? सर हां, अभिनंदन तुमचं दिलंय. मी म्हणलो ना तुम्हाला 8 दिवसापर्यंत तुम्हाला पुस्तक भेटून जाईल सर. संजय कांबळे सरांचं खूप खूप धन्यवाद, त्यांनी बॅच जॉईन केली. सर माझे पैसे भरावे लागतील का मला? आता बघा मी काय बोललोय, लक्षात ठेवा. ज्यांनी आधीचा क्लास लावला त्याला 50% ऑफ करतोय आम्ही ह्या फीमध्ये सुद्धा. आम्ही असं नाही करत, वरची लिहायचे 5,000, त्याचे 50% गायब करायचे, मग 2,000 किंवा 60% गायब करायचे 2,000. अरे त्या 2,000तले 50% म्हणजे 1,000च रुपये आहेत तुम्हाला ते.
सर बुकची प्राइस किती आहे? 5 बुकच्या नोट्स बांधवांनो, त्या बाल विकास, हिंदी, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास और भूगोल एवढे. पण तुमच्या विषयानुसार तुमचे ज्यावेळेस तुम्ही आम्ही पाठवतो, तुमचा पत्ता देता तुम्ही की तुमचा पेपर कोणता आहे, मग त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला त्या नोट्स देतो. ठीक आहे. पोस्टाने तुमच्या घरी मिळतील, तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरी मिळतील, पोस्टाने घरी मिळतील. ठीक आहे. मग आता काय करायचं सर? त्यासाठी काहीच नाही करायचं. ताई ह्या नंबरवर काय करायचं, तुम्ही फक्त हा जो काही नंबर आहे माझा, ह्या नंबरवर काय करायचं आहे, तुम्ही मेसेज करायचा आहे CTET. पुढचे सगळे सिस्टीम ऑटोमॅटिक होऊन जाते. ठीक आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, याचं तुमच्या स्टेटसला ठेवा. मोफत माझी बांधवांनो शिक्षण शास्त्राची हिंदी टू मराठी असलेली ही PDF घ्या. त्यात बघा की सुराज सरनी खरं संशोधन करून ते शिकवायले का चाललंय कोणतरी पुस्तक घेऊन उभा आपला रट्टा आणायले. ते आपली कन्सेप्ट आहे. हो, लागलं का लक्षामध्ये? तुमच्या लक्षात येऊ लागलं का? ती संकल्पनाच माझी आहे. ठीक आहे. चला ठेवूया. रात्रीच्या वेळेस तुम्ही धावून आले, सगळ्यांचं अभिनंदन. सर फॉर्ममध्ये 10वीच्या प्रमाणपत्राचं नाव सांगितलं आहे. हा ना, मग मी काय म्हणतो तुम्हाला, 10वीचे प्रमाणपत्र ते गॅजेटनुसार ठेवा ना. तुम्ही गॅजेटचा वापर करा. त्यांना आधार कार्ड जरी नसेल तर गॅजेट सोबत ठेवा आधार कार्डच्या. मग पण ते करताना तुम्हाला लागेल. गॅजेट महत्वाचं आहे. महिला मंडळ, सचिन सरांना काय उपयोग असं नाही. ते प्रॉब्लेम नावात कोणाचा असतो? महिलेचा असतो मित्रा, महिला मंडळचा असतो. ठीक आहे. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्र.